नमस्कार मित्रांनो, सायन्स स्पोर्ट्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करणार आहे. अतिशय संवेदनशील हा विषय आहे. पूर्वी जे समाजामध्ये परिवर्तन करण्याचं काम, हे जे समाजसुधारकाकडून केलं जायचं. त्याच्यानंतर हळू-हळू ज्यावेळी ज्यावेळी वर्तमानपत्रातून लिखाण केलं केलं जाऊ लागलं, त्यावेळी समाज सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याची मदत होऊ लागली. उदाहरण बघायचं म्हटलं तर 1832 मध्ये ज्यावेळी बाळशास्त्री जांभेकरांनी ज्यावेळी दर्पण हे वर्तमानपत्र मराठीमधून आणि इंग्लिशमधून ज्यावेळी काढलं, त्यावेळी समाजामध्ये जे काही असणारे परिवर्तनात्मक बदल आहे, हे मोठ्या प्रमाणात होऊ लागले आणि लोकांना त्याच्यातून त्याचा फायदा होऊ लागला. हे जे पूर्वीपासून जे लिखाण चाललेलं आहे, हे अतिशय समाज सुधारण्यासाठी महत्त्वाचं ठरलं होतं. असेच असंच लिखाण मी आज वर्तमान काळामध्ये आपल्याला बघायला भेटलेलं आहे आणि ते मी तुम्हाला सर्व सत्य तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. आमच्या गावचे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, माननीय बालेकांत डांगे साहेब, हे सध्या म्हणजे अनुभवी पत्रकार आहेत. आता सध्या ते लोकमतला कार्यरत आहेत. त्यांनी एका 85 वर्षाच्या वृद्धांना म्हणजे एक 85 वर्षाचे वृद्ध एसटी स्टँडवरती आपलं राहून आपला उदरनिर्वाह करत होते. त्याची दखल घेऊन त्यांच्या जवळ जाऊन त्यांची विचारपूस करून त्यांनी त्यांना मदतीचा म्हणजे एक जबाबदारी म्हणून एक त्यांना मदत करण्याचं ठरवलं आणि त्या मदतीच्या माध्यमातून आज अ, जे 85 वर्षाचे जे वृद्ध आहेत, त्यांचा जो मुलगा आहे, त्या मुलग्यांना ती एक जबाबदारी म्हणून त्या वृद्धांना एक त्यांचं मुलाचं छत्र त्यांनी मिळवून दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपण साहेबांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला मी साहेबांना एक पहिला असा प्रश्न विचारतो, की साहेब मला तुम्ही सांगा, की ज्यावेळी तुम्ही तुम्ही ही बातमी द्यायचं ठरवलं होतं, त्यावेळची परिस्थितीमध्ये तुम्ही जे केलेलं ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे तिथं जाऊन त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. ह्या चर्चेसंदर्भात आम्हाला थोडीशी माहिती द्या, अशी मी तुम्हाला विनंती करतो. मी स्टँडवर त्या वृद्ध माणसाला बघत होतो, झोपलेल्या अवस्थेत आणि एकदम थंडीच्या ह्याच्यात बिना निवाऱ्याचं. मी त्यांना अनेक वर्ष पाहतोय, बघतोय. अनेक लोकांची तिनी घरं बांधण्याचं काम केलंय. हे माझ्या मध्ये ते पाहण्यात आलेलं आहे. मी म्हटलं, "बाबा, अचानक हा माणूस स्टँडमध्ये का राहू लागला?" मग तिथं जाऊन त्यांच्याशी बातचीत केली, तर असं समजलं की बाबा अनेक वर्षे ते बंडू हसन नाईकवडी कैलासवासी त्यांच्या घरामध्ये ते राहत होते. आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसाने तो शब्द पाळला आणि आता त्यांच्या वाटण्या झाल्या, त्यांच्या वारसांच्या. वाटण्या झाल्यानंतर त्यांना नवीन घर बांधण्यासाठी ते घर उलगडण्यात आलं. मग ते घर उलगडल्यानंतर त्यामध्येच यांची रूम होती. मग ते घर उलगडल्यानंतर हे उघड्यावर पडले. मग आता यांच्याकडे पर्यायच नाही, की बाबा कुठं जायचं? राहायची जागाच नाही. मग तिनी स्टँडचा आसरा घेतला आणि जवळ-जवळ महिनाभर ते राहतात. मी प्रत्येक दिवशी बघतोय, की बाबा हा माणूस येतोय, काय एकदम वृद्ध माणूस आहे. जेवणाची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही. स्टँडमध्ये अंथरूण टाकून झोपतोय, राहतोय. मी त्यांना असं वाटलं, की बाबा या माणसाची काहीतरी समस्या आहे. मी त्यांना भेटलो आणि विचारपूस केली. तर विचारपूस अंती असं कळालं, की बाबा त्यांना 3 मुलं आहेत, 1 मुलगी आहे आणि ते आपापल्या संसारात मग्न आहे. मग मी म्हटलं, "तुमची पत्नीचं काय झालं?" तर ते म्हटले, "25 वर्षापूर्वी पत्नीसुद्धा माझ्याबरोबर कामाला येत होती आणि कामाला खुसगावमध्ये जात असता खुसगावला एका घरावर कामावर गेले असता मातीमध्ये गारा तुडवत असताना त्यांच्या पायाला खिळा लागला." म्हणजे त्यांच्या मालकिणींच्या, अक्काताई त्यांचं नाव आहे. मग खिळा लागल्यानंतर ती जखम एवढी जास्त झाली, की त्याचा त्यामध्ये पॉइझन झालं आणि त्यामध्ये ते धनुर्वाताने मृत्यू पावले. त्यानंतर यांच्याकडं एकाकी राहण्याशिवाय पर्याय नाही. मुलं आपापल्या व्यवसायानिमित्त बाहेर गेलीत आणि ही एकाकी पडलीत. मग हिनी काबाड कष्ट करायचं आणि बंडू हसन यांच्या रूममध्ये जाऊन एकटं राहायचं, करून खायचं, असा त्यांची उपजीविका सुरू होती. परंतु आता जोपर्यंत ताजं रक्त होतं, तोपर्यंत तिने ती कामं केली. परंतु आता त्यांना साधा दगड उचलत नाही. 85 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर अशक्तपणा जाणवायला लागला, आजारी पडायला लागलीत. मग आणि एकटी व्यक्ती, खायचं काही साधन नाही. रोजगार नाही म्हटलं की पोटापाण्याचा प्रश्न आला. मग ते स्टँडमध्ये त्यांच्या ओळखीच्या माणसाने वगैरे कोण मिळेल तिनी शब्बीर नाईकवडी असतील किंवा अस्लम नाईकवडी असतील, त्यांनी त्यांना आपापल्या परीनं जेवणाची व्यवस्था
करत होते हे तिने सांगितलं. मग त्यांची पूर्ण माहिती घेतली आणि मला असं वाटलं की शासन वृद्धांच्यासाठी अनेक शासकीय योजना राबवते आणि ह्या वृद्ध माणसाला आसरा नाही, काबड कष्ट करून पूर्ण आयुष्य काढलं आणि आता उघड्यावर बसले. अनेकांची घरं तिने बांधली. शेकडो घरे तिने बांधलेली आहेत. सोंडोलीमध्ये बांधले. मी स्वतः पाहिले. सोंडोलीत बांधले, चरणमध्ये बांधलेत, कुसगावमध्ये बांधलेत. इकडे विरळ, मालेवाडीमध्ये यांची घरं बांधलेली अजून सुद्धा शाबूत आहेत आणि ती मी घरं पाहिले. मग एवढ्या जणांची घरं बांधणाऱ्या व्यक्तीवर ही उघड्यावर राहण्याची परिस्थिती आली, हे मला राहवलं नाही. म्हणून शासनाच्या निदर्शनास किंवा लोकांच्या निदर्शनास या वृद्ध माणसाची परिस्थिती निदर्शनात यावी म्हणून मी ही बातमी दैनिक लोकमतच्या माध्यमातून बातमी बनवली आणि प्रसिद्धीस दिली. बातमी दिल्यानंतर मग शासनाच्या बी निदर्शनास आले, की आपण एवढी घरकुलं देतो आणि खरा ज्याला घर पाहिजे, अशी वंचित व्यक्ती तर राहून गेली. असे अनेक लोक असतील, की जे समाजापासून दुर्लक्षित आहेत. त्यांना सुद्धा घर शासनानं शोधून दिलं पाहिजे. आता असं व्हायला लागलं, की बेगरजूंना घरं मिळतात आणि गरजू लोकं वंचित राहतात. असे अनेक गावातनं आपणास पाहायला मिळतंय. त्यामुळे म्हटलं कमीत कमी या वृद्धाला जर न्याय मिळाला, स्वतःचं घर शासनाने दिलं किंवा गावकऱ्यांची जर मदत झाली, तर आपण कुठेतरी थोडंफार पुण्य कमवलं आणि पत्रकारितेला न्याय दिला, असं होईल म्हणून मी हा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. अ, आता आपल्याला साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ घेऊन येण्याचा एकच उद्देश आहे, की जे लोकं आहेत, ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना लिहिता येत नाही, त्यांना ही जी माहिती आहे, ही ऐकल्यानंतर त्यांना समजते. ॲक्चुअली रिॲलिटी काय आहे, हे मी प्रत्यक्ष तुम्हाला त्यांच्या तोंडातून ऐकवत आहे. तुम्हाला एक सांगतो, की जे लिखाण असतं, त्या लिखाणाला तलवारीची धार असते. आज लिखाणाच्या पुढं सर्व प्रशासन आणि सर्व लोकं एक जबाबदारीनिशी नतमस्तक झालेले आहेत आणि अ, ज्यावेळी त्यांची बातमी प्रसिद्ध झाली, आता बातमीचं हेडिंगच बघा त्यांनी दिलेलं आहे. "ए बाबा, कुणी घर देता का रे घर?" म्हणजे ह्या व्यक्तीनं, ह्या 85 वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तीनं, म्हणजे बेलदार मिस्त्री असं त्यांना म्हटलं जातं. वयोवृद्ध व्यक्तींनी अ, चरण गावामध्ये किंवा आजूबाजूच्या भागामध्ये सगळ्यांची घरं बांधण्याचं काम केलं. कुणालाही कुणाचं काहीही काम असू दे, ते त्यांनी केलं. जेवढे मिळेल तेवढे पैसे त्यांनी स्वीकारले. इव्हन मी माझ्या घराचा पाया काढत असताना सुद्धा त्यांना मी बोलवलं होतं. हे मला अजून आठवतंय. त्यांनी येऊन काम केलं होतं. म्हणजे अतिशय प्रामाणिक काम करणारे व्यक्ती आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जे माननीय बालेकांत डांगे साहेब जे पत्रकार आहेत, यांचं खरंच मनापासून धन्यवाद मानायला पाहिजे. एवढं दिवस झालं ते माणूस तिथं आहे. कुणी त्या माणसाकडे कुणीच लक्ष देईना झालंय. ह्या परिस्थितीमध्ये एक भावनुकता जी माणसाची जी मनाची वृत्ती आहे, ही यांच्यामध्ये दिसलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या मनाला वाटल्यामुळं जी बातमी आहे, ही प्रशासनाच्या आपले गावचे चरणचे लोकं आहेत, त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. तर साहेब मला एक सांगा, ज्यावेळी ही बातमी प्रसिद्ध झाली, त्यावेळी प्रशासनाकडून दखल घेतली गेलेली आहे, हे मला कळालेलं आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला प्रशासनाकडून दखल घेत असताना कोणाकोणाचे कॉल आले होते आणि त्या संदर्भात तुमची काय चर्चा झालेली आहे, हे आम्हाला थोडं समजावून सांगा? मला मला प्रथम फोन आला शिराळा तहसीलदार सौ श्यामली खोत मॅडम यांचा. त्यांनी सांगितलं, की "बाबा आपण मी बातमी पाहिली आणि त्या लोकांच्याविषयी काय माहिती द्याल?" तर मी त्यांना सत्य परिस्थिती सांगितली. मग मॅडम म्हटलेत, की "आपण सर्वतोपरी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू." आमच्या संबंधित 2 फाउंडेशनची नावं घेतली तिनी. ते फाउंडेशन आपली माणसं असं फाउंडेशन घेतलं किंवा आता पेठचं जे फाउंडेशन आहे, की सांज सोबती सेवालय फाउंडेशन आहे, त्यांच्याशी तिने कॉन्टॅक्ट केला आणि या वृद्ध माणसाला मदत करावी, अशी तिने विनंती केली. मग त्यांच्या विनंतीला मान देऊन हे 2 जे हे फाउंडेशन आहे, त्यांनी मान देऊन आज सकाळी ते चरणमध्ये आलेत आणि त्यांनी त्याची विचारपूस करून आपल्या आश्रमात येण्यासाठी त्या वृद्ध माणसाला तिने सांगितलं, की आमचं काम आश्रमाचा आम्ही तुमच्यासमोर हात देतोय. तुम्ही आमच्या आश्रमाचा म्हणजे आमच्या इथं यावं तुम्ही. आम्ही तुमची सर्व व्यवस्था करू. हे तहसीलदार मॅडमांचं श्रेय आहे. त्यांच्या पाठवण्यामुळे ते इथं आलेत आणि लोकमतचं व्रत तिने वाचलं आणि त्यांना असं वाटलं, की आपण यांच्यासाठी म्हणून तिने सकाळी येऊन त्यांना भेटून त्यांची विचारपूस केली. त्यांना येण्यासाठी गळ घातली. परंतु बेलदार मिस्त्री मानसिक दबावाखाली थोडंसं अचानक हे सगळं घडतंय म्हटल्यावर ते मानसिक दबावाखाली आहेत असं जाणवलं मला. मग त्यांना तिने वेळ घेतला, की बाबा 1-2 दिवसात आम्ही सांगतो.
यावेळी मग चरणचे डेप्युटी सरपंच हमीद नाईकवडी असतील, माजी जिल्हा परिषद बीड नाईकवडी सर असतील, व शंकर नाईकवडी असतील मेडिकलवाले आणि निसार फौजी असतील. असे अनेक गावातील मान्यवर मंडळी इथं सकाळी त्यांना घेऊन स्टँडमध्ये आली आणि त्यांच्याशी चर्चा केली, की बाबा आपण यांच्यासोबत जावावं जेणेकरून आपला पडता काळ आनंदित जावो. म्हणून तिने त्यांच्याशी चर्चा करून त्यांना जाण्यासाठी हे केलं, की बाबा तुम्ही जावावं अशी मानसिकता बनवून घेतली. मग ठीक आहे ते म्हटले, "बाबा जाऊया, थोडा विचार करतो." आणि मला तिने सांगितले, की "माझ्या मुलाशी कॉन्टॅक्ट करा आणि मला माझ्या मुलाला बोलवा." असं तिने सांगितलं. मग मी कालपासून मला मित्रांचे फोन येत होते, की बाबा त्यांच्या मुलाशी ज्यांचे कॉन्टॅक्ट आहे, त्यांना मी सांगितले, की "बाबा मुलाला इथे यायला सांगा आणि त्यांच्या वडिलांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यांना आधाराची गरज आहे." आणि मुलाला त्यांच्या मित्रांनी सांगितल्यामुळे मुलानं सुद्धा येण्याचं आश्वासन दिलं आणि आज ते दुपारी आलेत सुद्धा. येऊन तिने त्यांची जबाबदारी सुद्धा घेतली. त्या अगोदर ह्या फाउंडेशननं सुद्धा जबाबदारी घेतली. नंतर मॅडमशी चर्चा केली मी, की बाबा त्यांना बाकी काय करता येईल, तिकडे जर गेले नाही तर काय करता येईल? मॅडम म्हटलेत, की "बाबा त्यांच्यासाठी काही घरकुल असेल किंवा बाकी पेन्शन योजना असेल, त्यामध्ये आपण त्या पद्धतीनं सहकार्य करू त्यांना." असं तिने आश्वासन दिलं आणि फार प्रयत्न करून तिने इकडं माझ्याशी संपर्कात राहून पूर्ण माहिती घेऊन योग्य पद्धतीने तिने मदत केली. तहसीलदार मॅडम श्यामला खोते यांनी. त्यानंतर मला जे सर्कल आहेत विठ्ठल पाटील, त्यांनी प्रांत साहेबांनी येणार आहेत आणि पूर्ण माहिती त्यांच्याबाबत द्या. म्हटल्यावर त्यांना सुद्धा मी सर्कल विठ्ठल पाटलांना सुद्धा माहिती दिली. आणि त्यानंतर आज सकाळी 7 वाजता बी-डी-ओ यांचा मला सकाळी 7 वाजता फोन आला. ते सुद्धा म्हटले, "तू बाबा काय परिस्थिती आहे? काय म्हणजे काय आपल्याला यातनं मार्ग काढू शकतो?" या अनुषंगाने त्यांनी सुद्धा माहिती घेऊन योग्य ते मार्गदर्शन केलं. मग हा सगळे शासनानं ज्यावेळी दखल घेतली आणि आपल्या WhatsApp ग्रुपवर असो, तुम्ही सुद्धा आम्हाला या बातमीची दखल घेऊन आमचं अभिनंदन केलं. अनेक लोकांनी मला चांगलं काम केलं किंवा शासनाला च्या निदर्शनास ही बाब तुम्ही आणून दिल्याबद्दल अनेक लोकांनी माझं सुद्धा कौतुक केलं. खरं तर माझ्यासाठी ते एक आनंदाची बाब आहे, की कुणीतरी कामाची पोचपावती दिली. मग मी या अनुषंगानं मॅडमना बोललो, की "बाबा त्या मुलगा आलाय. बाकीचं सगळं करण्यापेक्षा ती तात्पुरती मदत होईल. मुलानं जर जबाबदारी घेतली, तर कायमस्वरूपी फक्त मुलाला तुम्ही कायद्याच्या कायद्याच्या अनुषंगानं वृद्ध आई-वडिलांना जर सांभाळलं नाही, तर कोणत्या कायद्या प्रक्रियेतून जावं लागतं किंवा काय कायद्यानुसार गुन्हा होतो, हे त्या मुलाला सांगा." आणि मुलाच्या ताब्यात आम्ही दिलं आणि मॅडमने तिची ग्वाही दिली मला, की त्यांना मी नंबर पाठवला त्यांचा, की मी त्या मुलाला मी माझ्या पद्धतीनं कायद्याच्या अनुषंगानं कायद्याची बाब समजावून सांगते. त्यांचा मेसेज आला, की "डोंट वरी काही काळजी करू नका. मी त्यांच्याशी बोलून घेतो." असा संवाद झालेला आहे आणि मुलानं तिची जबाबदारी घेतल्यामुळं मुलाला बी मी सांगितलं, की "बाबा नंतर त्यांना काही त्रास होऊ नये, असं तुम्ही करा. कुटुंबात फॅमिली असेल किंवा अन्य सगळ्यांनी वृद्ध माणसाला सांभाळून घ्यावं." असे सांगून हमी घेऊनच त्यांना त्यांच्याबरोबर पाठवलं. ओके, ओके. आता साहेबांनी आपल्याला जो काही मधल्या काळातला जे काही प्रकार झालेला आहे, म्हणजे प्रशासनाने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे. आणि मी महत्त्वाचं म्हणजे आपले शिराळा तालुक्याचे तहसीलदार मॅडम आहेत, त्यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. त्यांनी म्हणजे ह्या बातमीची गांभीर्याने दखल घेतली. तसेच माननीय बी साहेब, पंचायत समिती शिराळा यांचाही मी आभारी आहे. त्यांनीही या बातमीची अतिशय गांभीर्याने दखल घेऊन जे माननीय बालिकांत डांगे साहेब आहेत पत्रकार, यांच्याशी संपर्क साधून ह्याचं पाठपुरावा केलेला आहे त्यांनी. नाव आहे मारुती मोहिते, बेलदार मिस्त्री. यांना त्यांनी त्यांचा जगण्याचा अधिकार हा न्याय मिळवून देण्याचा त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेला आपल्याला ह्याच्यातून दिसतो. समाजामध्ये पत्रकार हा समाजाचा चौथा आधारस्तंभ आहे. हे आता ह्या वर्तमान काळामध्ये अतिशय तुम्हाला पुराव्यानिशी हे सिद्ध झालेलं आहे. याने आपण हे आता समोर तुमच्या जे व्यक्तिमत्व दिसत आहे, हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे, की पत्रकाराने जर ठरवलं तर एखाद्या व्यक्तीला आपण त्याला न्याय मिळवून देऊ शकतो. प्रशासनाला आपण न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रशासनाला मदत कशा पद्धतीने करू शकतो, हे जिवंत उदाहरण आपल्या समोर आता दिसत आहे. दुसरी गोष्ट मला त्यांच्याकडून एक जाणून घ्यायचं आहे. तर साहेब आम्हाला एक सांगा, तर हे जे आता वृद्ध लोकं आहेत, या संदर्भामध्ये समाजामध्ये तुम्ही असा कोणता संदेश देणार आहे का? की जर तुम्ही वृद्धांना असं जर त्यांचा सांभाळ केला नाही, तर
त्यांना होणारा जो त्रास आहे, तुम्ही आता स्वतः प्रत्यक्ष बघितलेला आहे. तर त्या त्रासातून जर ते एखादी व्यक्ती जात असेल, तर त्याचा परिणाम काय होतील, की त्यांना जर त्यांच्या मुलांनी सांभाळलं नाही, तर या संदर्भामध्ये एक तुम्ही असा असा एक संदेश द्यावा, की जेणेकरून लोकांच्यामध्ये परिवर्तन होईल. लोकांनी आपल्याला जन्म दिलेला आहे आपल्या आई-वडिलांनी. त्यांना सांभाळणं त्यांचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. त्यांच्यामुळं आपण जग पाहतोय. तर मुलांना एक आग्रहाची विनंती, की आपण वृद्ध आई-वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी पूर्ण घेतली पाहिजे. त्यातून पुण्य मिळतं. आई-वडिलांना सांभाळल्यानंतर समाजामध्ये किंवा बाकी कोणत्याही ह्याच्यामध्ये आपल्याला मान-सन्मान मिळतो. परंतु आई-वडिलांना सांभाळलं नाही, तर त्यांचे आशीर्वाद मिळाले नाही, तर आपल्याला त्यांचं वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर विनंती की आपल्या आई-वडिलांना त्यांच्या पडत्या काळामध्ये प्रत्येकानं मदत ही आणि सांभाळ केलाच पाहिजे. कायद्यानं सुद्धा त्यांना ते अधिकार दिलेले आहेत. एखाद्या आई-वडिलांना जर मुलांना सांभाळत नसतील, तर त्या मुलांच्यावर कायदेशीर आता सध्या कार्यवाही होते. तरी ते टाळण्यासाठी का होईना आई-वडिलांना त्यांनी मदत करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता त्यांनी कायद्याचे जे काही प्रक्रिया आहे, जर एखाद्या मुलानं आई-वडिलांना जर त्रास दिला किंवा सांभाळलं नाही, असं त्यांना टाकून दिलं, तर ते कायद्याचे जे काही प्रक्रिया आहे, ते साहेबांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. साहेबांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभारी आहे. कारण का त्यांनी हे जे वयोवृद्ध जे व्यक्ती आहेत, या वयोवृद्ध व्यक्ती त्यांचं वय 85 वर्ष आहे. ह्यांचं चौकशी करून, त्यांच्याजवळ जाऊन चौकशी करून, त्यांचं ऑब्झर्वेशन करून मारुती मोहिते, बेलदार मिस्त्री त्यांना म्हटलं जातं. त्यांना त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी जीवापाड म्हणजे हे जे लिखाण असतं, हे लिखाण पूर्ण त्यांनी काळजातून लिहिलेलं आहे. काळजातून लिहिलेल्या लिखाणाला किती सेन्सिटिव्हपणा आलेला आहे, हे आता हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे चरणगावच्या लोकांनी, की याची दखल कुठपर्यंत घेतली गेलेली आहे. तरी मी चरणगावच्या लोकांना सांगतो, की जर अशा अ, हे जर असे पुन्हा काही जर असे प्रकार जर घडण्याची शक्यता असेल, तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन साहेबांनी जे लिखाण केलं लिखाणाच्या माध्यमातून जे आपल्याला संदेश दिलेला आहे, त्याचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा मी त्यांना धन्यवाद देतो, की त्यांनी एक वयोवृद्ध व्यक्तीला त्यांच्या मुलांच्या छत्राखाली जगण्याचा अधिकार त्यांना मिळवून दिला आणि आणि दैनिक लोकमतच्या माध्यमातून त्यांनी हे सर्व कामगिरी केलेली आहे. म्हणून जे दैनिक लोकमत जे वर्तमानपत्र आहे, या दैनिक लोकमत वर्तमानपत्राचा सुद्धा मी मनःपूर्वक आभारी आहे. सरपंच साहेब माझे वडील सेम तुमच्याकडे ते नोंदी कामं करायची आणि तुम्ही जशी 100 वर्षामागे तशी विहिरी घरं पण बांधलेली खूप घरं बांधलेली. हो पण बघा विचार करा आणि तुम्ही आमच्याकडे चलावा असं आमची तुम्हाला विनंती आहे. आपण उपचार वगैरे व्यवस्था वगैरे चांगली करू तुमची. हा घरच्यासारखी हो 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 आपल्याला जायचं आहे सर चांगली आहे पेटला सोय चांगली आहे काय आपल्याला तिकडे जायचं आहे जाऊन बघून येऊ आपण आणि बघून आल्यानंतर आपण ठरवू हा चांगलं वाटलं की तुम्ही तिथे राहायचं आहे सगळं चांगलं आहे एक नंबर आहे हा बघून येऊ. सगळ्यांच्या बरोबर या. हो 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 मी येणार तुम्हाला